के अण्णामलाई साऊथच्या हिरोपेक्षा काही कमी नाही. आयुष्यातल्या घटना देखील साऊथच्याच पिक्चर सारख्या घडल्या आणि आज भाजपचा रजनीकांत म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होते. भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान अशी बरीच स्वप्न त्यांचे चाहते त्यांच्या बाबतीत पाहत आहेत. तामिळनाडू जिथे फिल्म स्टार राजकारणात येतात आणि प्रसिद्ध होतात, तिथेच हा एक पोलीस अधिकारी राजकारणात आलाय आणि सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झालाय. पाहुयात के अण्णामलाई हे रसायन नक्की आहे तरी काय. अण्णामलाई यांचं पूर्ण नाव अण्णामलाई कुप्पुसामी. 1984 साली तामिळनाडूत करूर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अण्णामलाई यांनी IIM लखनौ येथे MBAचं शिक्षण पूर्ण केलं. हातात चांगली कॉर्पोरेट नोकरी असताना त्याऐवजी त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. IAS होण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण परीक्षेत रँक कमी आल्याने त्यांना IPS निवडावं लागलं. पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं आणि 2011 मध्ये त्यांचं कर्नाटकात IPS म्हणून पोस्टिंग झालं आणि तिथूनच सुरू झाला अण्णामलाईंचा कर्नाटकचे सिंगम होण्याचा प्रवास. कर्नाटकात पोलीस खात्यात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या. या दरम्यान त्यांनी केलेलं काम हेच त्यांची ओळख झालं. उडुपी जिल्ह्यात बलात्कार करून हत्या झालेल्या पीडित मुलीच्या नावाने त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली. तर कधी दंगल सदृश्य परिस्थितीत स्वतः ते अनेक दिवस रस्त्यावर गल्ली बोळात फिरताना दिसले. दोन समाजात शांतता कशी ठेवता येईल यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आणि त्यांना वेळोवेळी यश देखील आलं. सुरक्षा ॲपच्या माध्यमातून थेट SP कडे तक्रार करण्याची सोय त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिली आणि त्यावर त्यांनी कारवाई देखील केली. त्यांच्या बेधडक कामामुळे गुंडांना, नेत्यांना, कंत्राटदारांना, कायदा मोडणाऱ्यांना नेहमीच त्रास झाला आणि त्यातूनच त्यांची बदली देखील नेहमीच होत राहिली. अनेक वेळा त्यांची बदली होऊ नये म्हणून नागरिक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला देखील मिळाले. त्यांच्या कामाने त्यांनी कर्नाटकचे सिंघम अशी ओळख तिथे मिळवली. पण अखेर 9 वर्षांची पोलीस सेवा केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात एंट्री घेतली. आधीपासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव होता. 2020 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि 36व्या वर्षी 2021 मध्ये त्यांना भाजपने तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे पद बहाल केलं. त्यानंतर त्यांचा तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय प्रवास सुरू झाला. पोलीस असताना त्यांनी केलेलं काम हे कर्नाटकात प्रसिद्ध होतं, पण राजकारणी म्हणून सध्या ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये ते फिरत आहेत त्यामुळे त्यांना तामिळनाडूत एक वेगळीच ओळख आता मिळालेली आहे. वेळप्रसंगी भावनिक झालेले, वेळप्रसंगी आक्रमक आणि थेट बोलणारा, विरोधकांना थेट अंगावर घेणारा, कार्यकर्त्यांमध्येच रमणारा, संघटनेसाठी कष्ट घेणारा, कार्यकर्ते जोडणारा एक चेहरा तामिळनाडूत भाजपाला प्रथमच भेटलाय. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी ही वाढत चालली आहे. थेट नागरिकांना ते भेटतात. तामिळनाडूच्या राजकारणातील एक युवा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. DMK कडे स्टॅलिन पुत्र उदयनिधी आहेत. सुपरस्टार विजयनेही राजकारणात एंट्री घेतली आहे. अशातच भाजपकडे देखील अण्णामलाई हा एक युवा चेहरा असल्याने भविष्यात भाजपसाठी तामिळनाडूत मोठी संधी आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे तामिळनाडूत भाजपचे लोक अण्णामलाई यांना भावी मुख्यमंत्री म्हणूनच पाहतात. तर दुसरीकडे भाजपने दक्षिणेकडचा चेहरा जर भविष्यात पंतप्रधानपदी बसवायचं ठरवलंच तर भावी पंतप्रधान हे के अण्णामलाई असू शकतात असं तामिळनाडूतील भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. त्यामुळे प्रचंड क्रेज असलेले अण्णामलाई तामिळनाडूत भाजपचे रजनीकांत असल्याचंच चित्र आहे. विशेष म्हणजे अण्णामलाई नावाचा रजनीकांत यांचा एक चित्रपट आला होता. त्यात अण्णामलाई हे नाव असलेले रजनीकांत त्यानंतर चर्चेत आले होते. आता हेच अण्णामलाई हे नाव या चेहऱ्याला आणखीन चर्चेत आणतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलीस खात्यातील सिंघम ते राजकारणातील रजनीकांत असा प्रवास असलेले के अण्णामलाई याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा.